एखाद्या वेळेस तोंडाला चव नसेल ना, तर ही झणझणीत अशी रगडा चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा. अगदी मिनिटात बनवून तयार होते आणि सोबत कुठलीही भाजी खाण्याची गरज पडत नाही. तर त्यासाठी काय करायचे आहे, 2 कांदे घ्यायचे आहे आणि छान असे बारीक कट करून घ्यायचे आहे. कांदा एकदम बारीक कापायचा आहे, म्हणजे चटणी छान अशी टेस्टला लागते. आता हा कांदा कट करून झाला की सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पुढची तयारी करायची आहे. आता इथे 1 वाटी शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या आपल्याला लागणार आहे. सर्वात अगोदर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊन आपण जे शेंगदाणे घेतलेले आहे ते छान असे खरपूस खमंग तळून घ्यायचे आहे. आता हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, इथे कच्चे शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालू शकेल. आता कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहे. थोडे थोडे करून काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा यातच तळून घेणार आहोत. थोडं थोडं करून काढून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा जिरेसुद्धा टाकून छान असे तळून घेतलेले आहे. आता हे सर्व आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि त्याच कढईमध्ये जे 2 कांदे आपण बारीक कट करून घेतले ना, ते टाकून याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणखी 1 चमचा तेल मी येथे टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं यामध्ये आपण मीठ टाकून घेऊन हे जाडसर असं आपल्याला मिक्सर प्लस मोडवर करून चालू बंद करून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असा आपला रगडा बनून तयार झालेला आहे. आता इकडे आपला कांदासुद्धा सॉफ्ट झालेला आहे. आता या कांद्यामध्ये आपण तयार करून घेतलेला रगडा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ह्याला मिक्स करायचं आहे आणि आपला झणझणीत आणि चमचमीत हा मिरचीचा रगडा चटणी बनून तयार झालेली आहे. तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे. नक्की ट्राय करा. आवडला असेल तर चॅनलला